यावर्षी मॅचला झाली सुरुवात. पहिलाच बॉल समोरच्या दिशेला, बॅक टू द बॉलर. चेंडू या ठिकाणी अडवण्यात यशस्वी ठरलाय. आधी मडकेनं स्टॉप केलंय. शांत डोक्यानं खेळण्यामध्ये माहीर असणारा खेळाडू, क्रिकेटच्या मैदानावरती आपल्या शांत खेळानं प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा प्लेयर अर्थातच आदी मडके. गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल डॉट. इथे अर्जुनसाठी हा चेंडू ऑन साइडला खेळतायत. चेंडू जातोय या फिल्डरच्या हातामध्ये. तिथे अडवून फेक करतील. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न या ठिकाणी तुम्ही पाहाल तर धोक्याची घंटा होती. बालीची विकेट संकटात सापडली होती. जबरदस्त या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट. चेंडू येईल, अडवला जाईल. इथे गॅदर करत असताना थोडी घाई आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावा धावफलकाला जोडल्या जातील. धावफलकाला सुरुवात करतायत श्री गणेशा केलाय. पहिला डॉट. इथे आपण पाहाल 2 धावा आल्या. स्कोरबोर्ड बिनबाद 2. अर्जुनसाठी हा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्ह फटका चांगला आहे. सीमारेषेच्या बाहेर चेंडू जात असताना पाहायला मिळेल. सरळ निघून गेलाय सीमा पार. अर्जुनचा वार, चौकार. या चौकाराच्या मदतीनं स्कोरबोर्डला चालना मिळाली. 6 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचले. गोठेकर बोरशेती हा सामना मैदानावरती. आधी मडकेचा हा बॉल. इथे पहा लॉंग कव्हरच्या डोक्यावरनं लॉफ्टेड ड्राईव्ह. फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं दन 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 करत सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अर्जुन बांगर इन फॉर्म. आलाय चौकार. जे आपण पाहताय जवळजवळ पहाट होत आलेली आहे. 2:15 वाजून गेलेत तरी सुद्धा मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षक राजाची तुडुंब गर्दी अजूनही या सामन्याचा आनंद लुटतायत. अर्थातच सामना तसा आहे मित्रांनो. आई गावदेवी गोटेकर बी आणि त्यांच्या विरोधात बेस्ट ऑफ बोरशेती या 2 संघांच्या दरम्यान हा धाकड मुकाबला. षटक क्रमांक पहिलं. 10 धावा धावफलकावरती. बॅटिंग करत असताना अर्जुन बांगर बॅटिंग करतोय इन फॉर्म. 10 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत बिनबाद 10. अजूनही आपण पाहिलं तर बाली नॉन स्ट्राईक एंड वरती सुरुवात दमदार दिली आहे. आकर्षक सुरुवात. आधी मडकेला इथून थांबवण्याची जिम्मेदारी. अर्जुन सुसाट सुटलाय. त्याला मात्र इथून कशा पद्धतीनं रोखलं जाईल. आधी मडके गोलंदाजी मार्कवरनं. इथे हा चेंडू पहा ऑन साइडला खेळतायत. व्यवस्थित बॅटवरती जरूर आला नाही, मात्र इथे सिंगल मिळेल. एकच धावेवरती संतुष्ट राहत आहेत. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर नक्कीच आपण पाहाल तर एकमेकांना चांगले कॉम्प्लिमेंट करतायत. अर्जुन आणि बाली ही जोडी म्हटलं म्हणजे जय वीरूची जोडी. अर्थातच जीवा शिवाची जोडी. अर्जुन बालीची जोडी मैदानावरती सुरुवात करतायत. सलामी देत असताना आकर्षक बॅटिंग मैदानात करतायत. बिनबाद 11 धावा अद्यापपर्यंत तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ब्रेक थ्रूची गरज आहे. विकेट मिळवली जाईल का? आधी मडकेला इथून विकेट मिळवणं गरजेचं. 3 षटकांचा हा फॉर्मॅट. इथे तुम्ही पाहिलं तर मोठी अपील, लाऊड अपील केली आहे. पंचांकडे दाद मागतायत, मात्र कुठल्याही प्रकारे पंचांनी दाद दिली नाही आणि हा चेंडू इथे संपन्न झालाय. डॉट. षटक क्रमांक पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटक संपलंय आणि धावफलकावरती बिनबाद 11 धावा. बेस्ट ऑफ बोरशेती. समोरून तुम्ही पाहताय अनिकेत 11 बेस्ट ऑफ बोरशेती
या दोन संघांच्या दरम्यान हा धाकड मुकाबला मैदानात पेश होतोय. बिग फाईट, काटेकी टक्कर मैदानात पाहायला मिळतीये. मोठी झुंज या ठिकाणी. पहिल्या षटकात 11 आल्या. ओव्हर नंबर 2, षटक क्रमांक 2 या ठिकाणी पाहायला मिळेल. धावा रोखण्याचं आव्हान असेल. पहिल्या षटकात 11 आल्यात. उर्वरित 2 षटकांचा खेळ इथून पाहायला मिळेल. व्यूव्हरचना सातत्यानं करत असताना विकेटच्या मागणं कॅप्टन कूल रोहन शेळके. चांगल्या खेळासाठी सुपरिचित असणाऱ्या दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट मुकाबला. शहापूर ग्रामीणच्या दोन मातब्बर संघांच्या दरम्यान माळशेज मुरबाडच्या धर्तीवरती चाललेला हा सामना, क्वालिफायरचा सामना. चांगला टाकलाय आतिश. आतिश वर्सेस अर्जुन, बिग फाईट मॅच. मैदानावरती तुम्हाला अतिशय चांगलं बॅटल, बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टनचं ज्या वेळेला बाईट आपण ऐकलं त्यावेळेला नक्कीच दोघांनी सांगितलं मॅच चांगली बनेल. इथे पहिल्या षटकात 11 आल्यात. लगेचच रोखण्यासाठी आतिशच्या हातामध्ये बॉल दिलाय. अष्टपैलू खेळाडू आतिशनं आपल्या नावाची छाप सातत्यानं मैदानावरती सोडली आहे आणि आज इथे या मैदानावरती पहिला डॉट. इथे आडव्या बॅटनं खेळतोय अर्जुन. चेंडू मिड विकेटला. फिल्डर त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग फेक करतायत. सिंगल मिळेल. एका धावेची मदत. सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल 12 वरती. 12 ऑन बोर्ड. 12 धावा धावफलकावर. भगव्या चषकाचा भगवा थरार. 31 वर्षांची परंपरा. एवन जोडी सुनीलदादा माळी, नकुलदादा भांडे आणि त्यांच्या संपूर्ण मित्रमंडळीचं दर्जेदार दमदार आयोजन. 31 वर्षापासून चाललेली ही परंपरा आज आपण पाहताय तर भूषणाबळ कामगिरी सातत्यानं या संपूर्ण आयोजन समितीची राहिली आहे. यशाची उच्च शिखरे गाठत असताना भगवा चषक इथे कट केलंय. जबरदस्तरित्या गलीच्या मधनं काढलं. सरळ चेंडू चाललाय दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. इंटेन्शनली खेळलेला फटका. चेंडू सीमा पार. मिळाल्या धावा 4. ह्या 4 धावा इथे धावफलकावरती ऍड केल्या जात आहेत. स्कोरबोर्डला मिळणारी चालना. आतिशच्या विरोधात जर आपण पाहिलं तर अभ्यासपूर्ण बॅटिंग या ठिकाणी बाली भागरे करतोय. 16 धावा स्कोरबोर्डवरती. चांगली मॅच. दोन्ही फलंदाज अजूनही नॉट आउट खेळतायत. अनबिटन भागीदारी. इथे सुद्धा फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. सीमारेषेच्या जवळ फिल्डर जातोय त्या ठिकाणी. सुंदर फिल्डिंग. अगदी आपण पाहिलं तर एका टप्प्यावरती पकडलं. रॉकेट थ्रो. 2 धावा इथे आपल्या संघासाठी वाचवल्या. ओव्हर नंबर 2 या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी करतोय आतिश भांडे. चांगली मॅच. स्ट्राईक वरती बॅट्समन तयार बाली भागरे. स्कोरबोर्ड वरती बिनबाद 18 धावा. बॅट्समन अर्जुन आणि बाली एव्हरग्रीन जोडी. गेली कित्येक वर्ष बोरशेती गावचं आणि बोरशेती संघाचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावरती या 2 प्लेयर्सनं खऱ्या अर्थानं उच्च शिखरावरती नेलं. मात्र समोरून आतिश भांडेचं आव्हान, ज्याची सुद्धा निश्चितच एक वेगळी ख्याती आहे, एक वेगळी ताकद आहे, एक वेगळा स्वॅग आहे. आतिश गोलंदाजी मार्कवरती. जबरदस्त मुकाबला. काटी की टक्कर नेहमीच तुम्हाला पाहायला मिळत असते. वो चाय ही क्या जिसमें शक्कर ना हो और वो क्रिकेट की मैच ही क्या जिसमें काटे की टक्कर ना हो. जबरदस्त महामुकाबला. बोरशेती गोठेगर, गोठेगर बोरशेती या 2 संघांच्या दरम्यान ज्या ज्या वेळेला मॅच होते ना त्या त्या वेळेला संपूर्ण मैदानावरती प्रेक्षकांच्या नजरा अगदी खिळून राहिलेल्या असतात. आजही तुम्ही पाहताय. अगदी आपण पाहताय तर 2:30 वाजण्याच्या सुमारास सुद्धा पहाटे मैदानाच्या चारही बाजूला भरपूर प्रेक्षक या मॅच साठी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर टेनक्रिक वाहिनीच्या माध्यमातून सुद्धा 1000हून जास्त प्रेक्षक या ठिकाणी ऑनलाईन टेनक्रिक वाहिनीच्या माध्यमातून आम्हाला जोडले गेलेत. सर्वांचं मनापूर्वक स्वागत, हार्दिक सहर्ष स्वागत. इथे बॅट फिरवली आहे. बॅटवरती व्यवस्थित आला नाही. चेंडू अडवतील, फेकतील, सिंगल मिळेल. धावा येणं गरजेचं. 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. सिंगल मिळाली आहे. इथे आपण पाहाल तर हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न बॅटवरती आला नाहीये.
आपण पाहताय तर टो एंडला लागला आणि चेंडू जागेवरच स्थिरावला. सिंगल मिळाली आहे. षटक संपलंय दुसरं. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती आपण पाहताय धावा बनल्यात 19 विदाउट लॉस. डीजे देवा रंगात आलाय. अजून नाव देवा आहे. गाणे मात्र धूमधडाका. अजून एक षटक बाकी आहे. धावफलकावर 19 धावा. शेवटच्या 6 चेंडूंवरती किती धावा बनवल्या जातील यासाठी नक्कीच आपण मैदानावरती जाऊयात. गोठेकर बोरशेती मॅच चालू आहे मित्रांनो. कुणी झोपू नका. क्रिकेटच्या मैदानावरचा थरार पाहण्यासाठी तुम्ही जागे राहा. इथे आपण पाहताय बिग फाईट मुकाबला. काटेकी टक्कर मैदानात. भगव्या चषकाचा हा थरार आणि अगदी आपण पाहाल आजच्या रात्रीची रजनीची शेवटची मॅच. प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं मैदान. हजाराच्या पेक्षा जास्त संख्येनं आम्हाला जोडलेले ऑनलाईन व्ह्यूअर्स सर्वांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. लास्ट ओव्हर. गोलंदाज गोलंदाजीसाठी मनीष लहानेवरती विश्वास दाखवलाय. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा लाऊड अपील. चेंडू चाललाय त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला. फिल्डर सीमारेषेच्या जवळ चांगल्या पद्धतीनं चेंडूला पकडतायत, फेकतायत. 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. ओव्हर स्टेपिंग चेक करायचंय. ओके, इथे 2 धावा मिळाल्यात. मात्र पंचांना थोडा डाऊट आहे. ओव्हर स्टेपिंग या ठिकाणी चेक करायचंय. गोलंदाजानं जेव्हा चेंडू टाकला तेव्हा त्याचे पाय या ठिकाणी चेक केलं जात आहे. टेनक्रिक वाहिनीचा कॅमेरा कव्हर केलेलं क्षणचित्र नक्की काय टिपलंय हे या ठिकाणी चेक केलं जातंय. तर अंपायर आमचे रॉकी सर. अंपायर डिसिजन इट इज अ नो बॉल आणि नो +2 अशा 3 धावा या चेंडूवरती मिळतील. स्कोरबोर्डला मिळणारी चालना, धावफलकाला मिळणारी गती. 3 धावा धावफलकावरती वाढतायत. आतीचं जे मधलं षटक आलं तिथे 8 धावा आल्या. पहिल्या षटकात 11 होत्या. 2 षटकामध्ये 19. तिसरं षटक चालू झालंय. शेवटच्या महाअंतिम षटकात आपण आहोत आणि या शेवटच्या षटकामध्ये इथे धावा वाढताना पाहायला मिळत आहेत 22. अजूनही 6 बॉल शिल्लक. मनीष लहाने गोलंदाजीसाठी. फ्री हिटचा हा बॉल. हा चेंडू चांगला टाकला. आडव्या बॅटनं कडवा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झाला नाही. फ्री हिटचा बॉल जर आपण पाहिला तर हा डॉट आलाय. मैदानाच्या चारी बाजूला प्रत्येक बॉलचं ॲप्रिसिएशन. टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्यांचा निनाद या ठिकाणी मैदानाच्या चारी बाजूला अजूनही घुमतोय. दोन्ही संघांचे जर आपण पाहिले तर भरपूर चाहते मैदानावरती. गोटेकर संघासाठी सुद्धा भरपूर फॅन्स. बोरशेती संघासाठी सुद्धा फॅन्स. इथे चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळतंय. दुसरा धाबेचा प्रयत्न यशस्वी केलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावा सुद्धा येत आहेत. एका बाजूने चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होतीये. निश्चित जेव्हा संधी मिळत नाही त्यावेळेला सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करत असताना इथे अभ्यासपूर्ण बॅटिंग, अभ्यासपूर्ण रनिंग बिटवीन द विकेट दोघांचा आपण जर विचार केला तर ही जीवाशिवाची जोडी. अर्जुन बांगर खेळतोय 7 बॉल 12, 7-12 आणि दुसऱ्या बाजूनं बाली भागरे 8 चेंडू आणि 11 धावांवरती तो खेळतोय. स्कोरबोर्ड वरती 24 बिनबाद. चांगलं बॅटल. षटक क्रमांक 3 शेवटचा अंतिम निर्णायक गोलंदाज मनीष. मनीषचा हा चेंडू बालीसाठी आडव्या बॅटनं प्रहार केलाय. फिल्डर सीमारेषेच्या लगत. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये
चांगला झेल या ठिकाणी टिपलाय आणि मोठा धक्का मिळाला आहे टीम बेस्ट ऑफ बोरशेती या संघाला. पहिला ब्रेक थ्रू मिळेल, फलंदाज माघारी परतेल बाली भागरेच्या रूपानं. पहिलं पाखरू आझाद. सिद्धेश त्या ठिकाणी अतिशय चांगला झेल पकडताना पाहायला मिळाला सीमारेषेवरती. अगदी आपण पाहिलं तर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये या झेलला त्यानं पकडलं. जबरदस्त ही मेजवानी क्रिकेट प्रेक्षकांसाठी अतिशय सुंदर हा सामना या ठिकाणी पेश होतोय. मैदानाच्या चारही बाजूला तुम्ही पाहाल तर जिथे जिथे जागा मिळते गुलाबी थंडीमध्ये गरमीचा अहसास देणारी मॅच तुम्ही एन्जॉय करताय. षटक क्रमांक 3 धावफलकावर एक गडी बाद 24 धाबा 24 ऑन बोर्ड. 24 धाबा धावफलकावरती आहेत. न्यू बॅटर नवीन फलंदाज नवीन कहाणी लिहिण्यासाठी बॅट्समन येतोय रोशन वेखंडे कॅप्टन. जिम्मेदारी त्याच्यावरती. उर्वरित 3 बॉलवरती जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. उर्वरित 3 चेंडूंवरती किती धावा जमवल्या जातील यासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल. निश्चित 24 धावा अद्यापर्यंत स्कोरबोर्डवरती आहेत. 35 धावा बनवण्याचं स्वप्न होतं रोशन वेखंडेचं. ज्या वेळेला बाईट त्यानं दिला त्यावेळेस त्यानं सांगितलं 35 ते 40 पर्यंत आम्हाला जायचंय. या मॅचमध्ये आपण पाहताय अजून 3 बॉल शिल्लक. स्कोरबोर्डवरती आहे 24 धावा. सन्मानजनक धावसंख्या जरूर बनली आहे. पहाटेचा हा समय खेळपट्टी जर आपण पाहिली तर गोलंदाजांना साथ देते. गुलाबी थंडीमध्ये गरमीचा अहसास. बॉलर तयार मनीष. हा चेंडू पहा इथे धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल रोशन वेखंडेच्या रूपानं. इथे फलंदाज मैदानाच्या बाहेर. वाईड बॉलसाठी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. अंपायर डिसिजन फेअर डिलिव्हरी. मात्र बॅटिंग टीमनं या ठिकाणी रिव्ह्यू कॉल केलेला आहे. चेक करूयात. अंपायर डिसिजन वाईड बॉल. इथे एक सिंगल वाईड बॉलची धाव मिळेल स्कोरबोर्डवरती. पंचांचा निर्णय वाईड बॉल आलेला आहे. तिसरे पंच या ठिकाणी रॉकी सर. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय धोनी. आपल्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे. हा वाईड बॉल या ठिकाणी
या चेंडूवरती रनआउटची विकेट जरूर मिळाली. व्हाईट बॉलची एक धाव, 25 धावा धावफलकावर. षटकातील अजूनही 3 बॉल इथून शिल्लक आहेत. अर्जुन बांगर मैदानात बॅटिंग करतोय 12 वरती. त्याला साथ देण्यासाठी बॅट्समन भावेश यावेळेस मैदानात आलाय. उर्वरित 3 चेंडू, 3 षटकांची मॅच. क्वालिफायरचा सामना, गोटेकर बोरशेती असा मुकाबला. क्रिकेटच्या मैदानावरती बहारदार खेळासाठी 2 संघ ओळखले जातात आणि झुंजार 2 संघांच्या दरम्यान हा काटेका मुकाबला, काटेकी टक्कर. जबरदस्त मॅच. पहिल्या षटकात 11, त्यानंतर आतिशच्या दुसऱ्या षटकात 8. या षटकाचा आपण विचार करताय. मनीष गोलंदाजी करतोय. अजूनही आपण पाहिलं तर 3 बॉल या षटकातील शिल्लक आहेत. उर्वरित 3 चेंडूंवरती कशा पद्धतीनं डाव पुढे घेऊन सरकवतील, डावाला पुढे घेऊन जातील हे आपल्याला पाहायचंय. धावफलकावरती अद्यापर्यंत आल्यात 25. या 3 बॉलवरती भवितव्य असेल या संपूर्ण सामन्याचं डिपेंड भवितव्य. 3 बॉल, मनीष लहाने गोलंदाजी करतोय आणि निश्चित या 3 चेंडूंवरती किती धावा जमतील हे आपल्याला पाहायचंय. बॉलर तयार. पुन्हा एकदा मनीष लहाने. स्ट्राईक वरती अर्जुन आलाय. अर्जुनच्या स्ट्राईक साठी रोशननं विकेट सॅक्रिफाईस केली. मात्र हा टप्पा, जबरदस्त डिलिव्हरी, शॉट ऑफ गुड लेंथ. अगदी आपण पाहताय तर प्रचंड वेग, अगदी शॉट ऑफ लेंथ हा मारा सरळ विकेट किपरच्या हातात. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. अगदी आपण पाहताय पहाटे 2:30 वाजून जात आहेत, मात्र सर्व प्रेक्षक अजूनही डोळ्यात अंजन घालून मॅच पाहत आहेत. सर्वांचं स्वागत. हा सुद्धा चेंडू चांगला, बॅट फिरवली, कुठल्याही प्रकारे बॅटवरती आला नाही. सिंगल. एक धावी तर पूर्ण केली, थ्रो आला. त्यानंतर आपण पाहताय तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. या प्रयत्नात फलंदाज झालाय धावबाद. बॅट्समन आउट, भावेश रन आउट. करतोय क्वालिफायरचा हा सामना. अतिशय दर्जेदार दमदार मॅच. गोटेकर बोरशेती हा सामना म्हटलं म्हणजे प्रेक्षक राजासाठी फार मोठी पर्वणी असते. लास्ट बॉल ऑफ द लास्ट ओव्हर. बॉलर मनीष. अर्जुनचा हा बॅट निघालेला हा फटका तुम्ही पाहताय. सीमारेषेच्या जवळ पकडतील, फेकतील. 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. स्कोरबोर्ड वरती या 2 धावा येतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट झाली आहे. चौथ्या धावेसाठी सुद्धा धावतायत, मात्र चौथी धाव घेत असताना फलंदाज या ठिकाणी होत आहेत धावबाद. 3 धावा मिळतील, स्कोरबोर्डला जोडल्या जातील. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समीकरण या ठिकाणी पाहायला मिळेल. पुनश्च एकदा सर्व आयोजन समितीचं, सुनीलदादा माळी, नकुलदादा भांडे आणि आंबेडकरांचं पुनश्च एकदा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आमच्या संपूर्ण ऑफिशियल टीमचा आभार, ज्यांनी आम्हाला साथ दिली. सर्वांना निश्चितच सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय आणि निश्चित आज आमच्या वाणीला आम्ही विश्राम देतोय. 30 धावांची चेस कशा पद्धतीनं असेल, शेवट कशा पद्धतीनं घडेल, आजच्या रात्रीची छाप कोण सोडेल, आजची रात्र कोण गाजवेल, ट्रॉफीवरती नाव कोण कोरेल, यासाठी सामन्याला होईल सुरुवात. द्वितीय सत्रामध्ये आपण जात आहोत आणि समालोचन कक्षामध्ये करूया परिवर्तन. आवाज ऐकूयात व्हॉइस ऑफ जुन्नर, निखिलजी ठोंबरे सर. धन्यवाद.
क्षेत्ररक्षणासाठी टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. सलामीचे बॅटर मैदानामध्ये जातील. थोडा टाइम आहे तर संधी देऊयात डीजे देवाला. वातावरण तापलं पाहिजे कारण मॅच अतिशय हाय व्होल्टेज. महाराष्ट्रातील दोन नामवंत संघ आहेत एकमेकांच्या समोर. शहापूर तालुक्याचं नाव तर त्यांनी टेनिस क्रिकेटमध्ये मोठं केलेलंच आहे, परंतु महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात थँक्यू. रोहन शेळकेच्या प्रत्येक षटकारासाठी संदेश वेकंडे यांच्याकडून 555 रुपयाचं पारितोषिक. भूषणदादा आभार आणि टीमकडून हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. 18 बॉल 30ची आवश्यकता. महायुद्ध भगवमय वातावरण त्यात चालू असणारी ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. भगवा चषक 31व पर्व. अठरा चेंडू 30 धावा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. गणेश डिंगोरे आणि त्याच्या जोडीला रोहन शेळकेला पाहतोय आपण. अर्जुन बांगर शहापूरचा वंडर बॉय. दुसऱ्या बाजूला मिस्टर धोनी, मिस्टर 360 ऑन स्ट्राईक. दोन सामन्यामध्ये एकतर्फी बॅटिंग करत आपल्या संघाला विजय त्याने मिळवून दिलाय. परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये काय घडतंय ते आपल्याला पाहायचं. मैदानाच्या चौफेर क्रीडा रसिकांची गर्दी पाहायला मिळते. शेवटचं सत्र 9व्या दिवसातील एक यशस्वी क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपण पाहतायत. भगवा चषक सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द आयोजित 31व पर्व आणि 31व्या पर्वातला 9वा दिवस. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. पहिलाच बॉल ओ चांगला राहिलाय. पहिला चेंडू डॉट. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सध्याच्या घडीला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर शहापूरचा वंडर बॉय अर्जुन. समोर धोनी आहे. बॅटल रंगेल मित्रांनो. कित्येक दिवस एकत्रित खेळलेले आहेत, परंतु आज एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. गोटेगर वर्सेस बोरशेती. 17 बॉल आणि 30 धावा. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. लगातार हा दुसरा बॉल डॉट आला आणि आता आवाज यायला सुरुवात झाली आहे. हे आवाज येतील जसे षटकार चौकार येतील तसे आवाज आपल्याला पाहायला मिळतील. 2 बॉल डॉट. मिस्टर धोनी गणेश डिंगोरे. दुसऱ्या बाजूला अर्जुनला पाहतोय आपण गोलंदाजी ट्रॅकवर. मागील वर्षीचा चॅम्पियन टीम बेस्ट ऑफ बोरशेती अनिकेत 11. तर दुसऱ्या बाजूला SB स्पोर्ट गोठेकर बी. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर इथे हाताळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एका सिंगलच्या मदतीने संघाचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळत आहे.
एक धाव धावफलकावर टीम SB स्पोर्ट गोठेघर बी आणि गावदेवी स्पोर्ट क्लब. ग्रामस्थ मंडळ बोरशेती यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000चं पारितोषिक आहे. स्ट्रायकर एनवर रोहन, त्याची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. स्ट्रायकर एनवर बॅटर, फुल टॉस, परंतु बॅटवर येऊ शकला नाही. निराश आहे, हताश आहे. रोहन डॉट बॉल आला, टाळ्या शिट्ट्या यांचा कडकडाट बोरशेतीकर करतात. फुल टॉस नाही समजू शकला रोहन. फटाक्याची आतिषबाजी होणार आहे, परंतु त्या कोणत्या गावाच्या नावाने होणार आहे ते पाहायचं आपल्याला. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला अर्जुन. स्ट्रायकर एनवर रोहन आणि बॅटनं चांगला फटका, तिथे आहे क्षेत्ररक्षक. एक सिंगल या बॉलवर येईल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 2 धावा ज्या मात्र पाहायला मिळतील. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 13, बनवायच्यात 28. SB स्पोर्ट आणि गावदेवी स्पोर्ट क्लब गोठेघर बी ला त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना अनिकेत 11 बेस्ट ऑफ बोरशेती. जो जिंकेल त्याचा जल्लोष पाहण्यासारखा असेल. गोलंदाज तयार. शहापूर तालुक्यातील संघांचं वर्चस्व इथे टाकलेला बॉल, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, चेंडू सीमा रेषेच्या आतमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 2 धावा. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत 4. 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 4. 12 चेंडू 26 वर सामना. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये अर्जुन बांगरची जी ओळख आहे त्याने स्वतःला सिद्ध केलेल्या पहिल्या षटकात, परंतु मैदानाच्या आतमध्ये गणेश डिंगोरे वन ऑफ द बेस्ट प्लेयर. चला थोडासा वेळ वाचवणं देखील गरजेचं राहील. टीम मीटिंग सातत्याने घेतली जात आहेत, रणनीती बनवली जात आहेत. कुणाची रणनीती यशस्वी होणार, कुणाची अयशस्वी होणार आहे ते पाहायचं. आणि क्रिकेट म्हटलं की एक जिंकणार एक पराभूत होणार आहे, परंतु चर्चा दोन्ही संघांची होताना आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू, 12 चेंडूंमध्ये बनवायच्यात विजयासाठी अजून देखील 26 धावा. 12 बॉल आणि 26 धावा. सुमित गोलंदाजी मार्कवर. त्याची कामगिरी कशी होते या स्पर्धेमध्ये? सर्वात इकॉनॉमिकल जर कोण गोलंदाज असेल तर तो सुमित आहे, परंतु दुसऱ्या बाजूला पाहिलं गोटेघरसाठी दोनही मॅच जिंकवण्यामध्ये महत्वाचं योगदान असणारे दोन्ही खेळाडू सध्या आपण पाहतोय. पहिल्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच रोहन शेळके, दुसऱ्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच धोनी आहे. गोलंदाजी मार्कवर सुमित. 4 धावा धावफलकावर. 12 चेंडू 26 चा सामना. चित्त थरारक लढत मैदानाच्या आतमध्ये रंगतीय. क्रिकेट रसिकांचा प्रचंड प्रतिसाद या क्रीडा स्पर्धेला लाभतोय. 31व पर्व सफलरित्या यशस्वी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सुमित. 12 बॉल 26 ची आवश्यकता. 12 बॉल आणि 26. सुमित तयार. पहिलाच बॉल बिगिट केलाय. चांगला फटका. तिथे आहे क्षेत्ररक्षक बाली. 1 धाव. दबाव स्पष्ट जाणवतोय एका एका धावेसाठी. रणनीती आखल्या जात आहेत एकमेकांच्या विरोधामध्ये. एक सिंगल. संघाची धावसंख्या धावफलकावर 5 जी मात्र पाहायला मिळेल. फाइन द बोर्ड. 5 धावा धावफलकावर. 1030 ऑनलाईन प्रेक्षक वर्ग आमच्या बरोबर जोडलेत. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोण जिंकणार ते पाहायचे आपल्याला. गोठेघर की बोरशेती, बोरशेती की गोठेघर. शहापूर तालुक्याचं क्रिकेट जिंकणार आहे हे सर्वात महत्वाचं, परंतु कोणतं गाव हे फार महत्वाचं आहे. आसनगावने या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळत असताना खास करून दर्शन 11 आसनगाव जाऊन पोहोचलाय तो सेमीमध्ये. दुसऱ्या बाजूला आई गावदेवी स्पोर्ट क्लब अंबरजे हाही संघ सेमीमध्ये दाखल आहे. तिसरा शहापूर तालुक्यातील कोणता संघ आहे
ते आपल्याला पाहायचं आहे. आणि एक मुरबाड तालुक्यातील संघ देवगाव टायगर्स सेमीमध्ये पोहोचलाय ओपन ग्रामीण मध्ये. इथे टाकलेला हा चेंडू पॉलथ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. ओ फेकी थोडीशी खराब, चुकीच्या एंडला थ्रो पाहायला मिळाला आणि गणेश डिंगोरे वाचलाय 2 ते 3 वेळा एकाच बॉलवर. आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही क्रिकेटमध्ये एखाद्याला जीवनदान द्यांना तो तुमचा फायदा घेतल्याशिवाय राहणार नाही. एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 6 या धावसंख्येवर. सुमित, चर्चा ठाणे ग्रामीणवर देखील या खेळाडूची भरपूर होताना पाहायला मिळते आणि सातत्याने भरपूर चांगला खेळाडू, चांगल्या कामगिरीसाठी तो जाणला जातो. 6 धावा धावफलकावर. शेवटचे 10 बॉल 24 धावा. भगवा चषक 31वा पर्व, 9वा दिवस आणि 9व्या दिवसातील महत्वाची लढत जी मात्र पाहायला मिळते. व्यासपीठावर मान्यवर आहेत. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर सुमित. धावफलकावर धावसंख्या 6. स्ट्रायकर इनवर रोहन. एखादा मोठा फटका आनंद देईल पूर्णपणे गोठेगरला. लाईन प्लेन तिथे चेक करावी लागेल. पंचांचा नो बॉलचा इशारा. कहाणी में ट्विस्ट. नो बॉल. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. रोहन शेळकेला आता संधी. धावफलकावर धावसंख्या 7. कामगिरी कशा प्रकारे होईल ते पाहायचं आहे. चित्त थरारक सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. फ्री हिट नाही, नाही. मोठा फटका खेळूनच देत नाहीये गोलंदाज. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. बेस्ट ऑफ बोरशेती अनिकेत 11. परेशदादा यांनी प्रस्तुत केलं. परेशदादा घोरट सातत्याने या टीमला प्रोत्साहन देत असतात आणि चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला होती. 9 बॉल शिल्लक आहेत, 22ची आवश्यकता. गोलंदाज तयार. गणेश डिंगोरेच्या पाठमधून एखादा मोठा फटका फार गरजेचा. इथे फुल टॉस, बिग हिट, डाऊन द बॉल अर्जुन, विकेट. गणेश डिंगोरेचा खेळ समाप्त. बिग विकेट, फलंदाज बाद. मॅचची सर्वात मोठी विकेट, परंतु मैदानाच्या आतमध्ये आला. वेल मॅच फिनिशर अतिश पांडे मैदानाच्या आतमध्ये दाखल. संधी डीजेला. बॅटर मैदानाच्या आत, सिक्सर किंग, द फिनिशर मैदानाच्या आत अतिश पांडे. विकेट घेतल्यानंतर अर्जुन बांगर यांचं सेलिब्रेशन पाहायला मिळालं, कारण अर्जुनला या विकेटची किंमत माहिती आहे. शेवटचे बॉल आता मैदानामध्ये शिल्लक आहेत. 8 बॉल आणि 22 धावा. 8 चेंडू 22 धावांचं समीकरण. मागील वर्षीचे चॅम्पियन आहेत. पुन्हा एकदा सेमी मध्ये प्रवेश करतील का, की दुसऱ्या बाजूला SB स्पोर्ट आई गावदेवी स्पोर्ट क्लब गोठेगर बी या सामन्यावर वर्चस्व राखते ते पाहायचं. अतिश भांडेचा खेळ फार महत्वाचा राहील या मॅच मध्ये. 8 बॉल 22 धावा. सातत्याने गोटेगर असेल, साई स्पोर्ट शहापूर साठी भरपूर चांगली कामगिरी करणारा हा खेळाडू स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळेल. 8 बॉल मध्ये बनवायच्यात विजयासाठी धावा 22. 8 बॉल आणि 22 धावा हे समीकरण. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला बॉल एक सिंगल. या बॉलवर 7 बॉल समीकरण आलं 21. जबरदस्त गोलंदाजी आणि तदनंतर उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. खास करून भरपूर पारितोषिक पाहायला मिळत आहेत. योगेशजी भागरे चांगले समालोचक आहेत, त्यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात टीम बेस्ट ऑफ बोरशेतीसाठी. कामगिरी कशी होते ते पाहायचंय. 7 बॉल 21. हा चेंडू निर्णायक आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. चांगला फटका आलाय. क्षेत्ररक्षक अर्जुन बांगर, क्षेत्ररक्षक भरपूर चांगले. 2 धावा येतील या बॉलवर. 6 बॉल सामनाला 19 वर. मित्रांनो, दोन्ही संघांचा खेळ आवडत असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत नाहीये.
6 बॉल आणि 19 ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. संधी देव्यात डीजेला, ऐकूयात एक सुमधुर संगीत. सहा बॉल आणि 19. बोरशेती टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. समस्त ग्रामस्थ बोरशेती यांच्या वतीनं एकच जल्लोष आपल्याला पाहायला मिळेल. कोण जिंकणार आहे ते पाहायचं. दुसऱ्या बाजूला आतिश भांडे या खेळाडूच्या खांद्यावर जिम्मेदारी आहे. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 6 धावा बनवायच्यात 19. 6 बॉल 19 धावा. बेस्ट ऑफ बोरशेती के एस बी स्पोर्ट आई गावदेवी स्पोर्ट क्लब गोठेगर बी. आपल्याला पाहायचंय काय घडतंय ते. गोलंदाजी ट्रॅकवर तयार. बाली स्ट्रायकरींवर आतिश भांडे द वेल फिनिशर सिक्सर किंग. आज पुन्हा एकदा स्वतःला त्याला सिद्ध करावं लागेल आणि ज्या वेळेस तुम्ही स्वतःला सिद्ध करणार आहे जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल. 6 बॉल 19 धावांचा सामना. आजच्या दिवसातील अंतिम लढत क्वालिफायर. जो जिंकेल तो सेमी मध्ये, जो पराभूत तो स्पर्धेच्या बाहेर. बाली तयार स्ट्रायकरींवर आतिश भांडे. मोठ्या मोठ्या फटक्यांसाठी प्रचलित असणारा खेळाडू आतिश. बाली तयार. 6 बॉल 19. पहिलाच बॉल लाईन लेंथ पाहावी लागेल. खराब आहे. वाईटच्या रूपाने एक सिंगल. 8 इथे 1 धावेल. संघाची धावसंख्या वाढेल 12. 8 बॉल 6 बॉल आणि 18 बनवायच्यात. 6 बॉल शिल्लक आहेत. 18ची आवश्यकता. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर बाली यांना आपण पाहतोय. स्ट्रायकरींवर आतिश भांडे. इथे टाकलेला हा बॉल पुन्हा एकदा आपण आमच्या बाजूला वळताय. दुसरा लगातार अवांतर. 6 बॉल शिल्लक आहेत. विजयासाठी 17 धाव्यांचं लक्ष्य. आता 2 षटकार 1 चौकार इथे चालू शकेल आणि ती खेळण्याची क्षमता आतिश मध्ये. दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी करण्यासाठी बादो, परंतु 2 अवांतर चेंडू. इथे टाकलेला बॉल फुलटॉस नाही समजू शकला आतिश. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव. 5 बॉल 17ची आवश्यकता. 5 बॉल 17. व्हॉट अ मॅच. सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. चित्त थरारक लढत मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना शेवटचा सामना आहे. शहापूर तालुक्यातील 2 नामवंत संघ. महाराष्ट्रामध्ये आता त्यांची खूप मोठी ओळख. भगवा चषकामध्ये एकमेकांच्या समोर आलेत. 8 संघांमधून आपलं नशीब आजमावत असताना 5 बॉल 17चा सामना. गोलंदाज तयार. इथे बिग हिट. फटका चांगला. धावा देखील मिळतील 4. यासाठी जाणला जातो आतिश भांडे. त्याच्या बॅटमधून आलाय हा चौकार. पैसा वसूल सामना प्रेक्षक वर्गासाठी. 4 बॉल 13ची आवश्यकता. कोण करणार जल्लोष ते आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाज तयार आहेत. बिग हिट. फटका दमदार. तिथे क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. आतिश भांडे द वेल फिनिशर च्या बॅटमधून हा षटकार. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जबरदस्त सामना. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर रडार मध्ये दिला आणि त्याला फेकून दिलं सीमा रेषेच्या बाहेर. हीच खासियत राहिली आतिश भांडे या खेळाडूची.
शेवटचे बॉल आता मैदानामध्ये शिल्लक आहेत 3, धावा बनवायच्यात 7. कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम. सध्याच्या घडीला 1200 ऑनलाईन प्रेक्षक वर्ग आहेत आणि वाजलेत आता 3 वाजता 1200, त्यांच्या 1200च्या बाजूला 1200 म्हणजे 2400 लोक ऑनलाईन या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. 3 बॉल 7ची आवश्यकता. गोलंदाज बाली गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर एंडवर अतिश भांडे. 3 बॉल 7. धगधग वाढली. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू आलाय डॉट. चेंडू आलाय निर्धाव. शेवटचे 2 बॉल 7ची आवश्यकता. रक हौसला ओ मंजर भी आएगा, प्यासे के पास समंदर भी आएगा, थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. प्रयत्न करावे लागतील आता आतिश भांडेला. प्रयत्न करावे लागतील बालीला. जिंकतय गोटेगर की जिंकतय बोरशेती ते पाहायचं. परंतु भगवा चषकाचं आयोजन सुपर डुपर हिट होताना पाहायला मिळालं यात शंका नाही आहे. 2 बॉल 7चा सामना. गोलंदाज तयार. बाली स्ट्रायकर एंडवर अतिश. इथे टाकलेला हा चेंडू आणि 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 इथे काय घडलंय. व्हाट अ बॉल. ड्रीम चेंडू. फलंदाज अतिश बाद. अतिश बाद. विकेट. 1 बॉल 7. श्रीकांत दादा कंपल्सरी चेसिंग आहे. 1 बॉल 7ची मॅच. डीजे देवा. बॉल 7ची आवश्यकता आणि तदनंतर जल्लोष पाहायला मिळेल आपल्याला विनिंग टीमचा. व्हॉट अ बॉल. परफेक्ट आपल्याला पाहायला मिळाला. बॅटची एज सरळ एस्टॅनवर जाऊन धडकला. तिथे विकेट येताना पाहायला मिळाली. अनिकेत 11. बेस्ट ऑफ बोरशेती. 1 बॉल 7. कोणताही अवांतर चेंडू नसेल तर भगवा चषकाच्या सेमीफायनल मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळेल टीम. परंतु इथे एखादा अवांतर चेंडू आला तर सामना जिंकताना पाहायला मिळेल. अवांतर चेंडू आला तर सामना रंगेल. 1 बॉल 7ची मॅच. हाय व्होल्टेज. तदनंतर सेलिब्रेशन जोरदार. थँक यू. कॉंग्रॅच्युलेशन अनिकेत 11. बेस्ट ऑफ बोरशेती. हार्ड लक टीम SB स्पोर्ट आणि गावदेवी स्पोर्ट क्लब गोठेगर बी. परंतु ज्या प्रकारचा खेळ गोठेगर संघाचा राहिला तुमचंही कौतुक. भगवा चषकाच्या आयोजक कमिटीच्या वतीनं एक संगीत होईल डीजे देवा.